बारामतीमध्ये अहिल्यादेवी होळकर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सरकारतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मात्र बारामतीतील या सरकारी कार्यक्रमाच्या सरकारी बॅनरवरून लोकप्रतिनिधींची नावच गायब आहेत। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंचं नावच नाहीये। सरकारनं प्रोटोकॉलचे नियम बदलले का असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। म्हणतोय बारामतीमध्ये सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, मात्र या कार्यक्रम पत्रिकेवरून बॅनरवरून लोकप्रतिनिधींची नावच गायब असल्याचं पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात पोस्ट करून सवाल उपस्थित केलाय। सरकारने नियम बदलले का असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। बघतोय बारामतीमध्ये सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाच्या बॅनरवरून लोकप्रतिनिधींची नावं गायब आहेत। ही आनंदाची बाब आहे, पण या कार्यक्रमाचा बॅनर पाहिला असता आश्चर्य वाटलं। या बॅनरवर आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार आणि माझं नाव नाही। यासोबत आदरणीय पवार साहेब व मला या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील नाहीये। निमंत्रण असतं ते आम्ही दोघेही आनंदाने कार्यक्रमाला आलो असतो। कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचं दिसतंय। यामध्ये जी नावं नमूद आहेत ती नेमक्या कोणत्या प्रोटोकॉलमध्ये बसतात हे समजत नाही। हा देश संविधानावर चालतो, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने प्रोटोकॉलच्या नियमांमध्ये काही बदल केले असतील तर आम्हाला कृपया अवगत करावेत, असं आपल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंनी म्हटलंय।